गणपतीच्या पुढ्यात मुक्कांचे ताट हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राजा देवांचा देव तू जय जय गणराजा रे राजा देवांचा देव नमस्कार मंडळी, वरेकर परिवार गणेशोत्सवानिमित्त आपले स्वागत करत आहोत। आज आपणास आम्ही थेट कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मीचे साक्षात दर्शन देणार आहोत। एका आख्यायिकानुसार एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले। त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती। भगवान विष्णूने आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान त्याच हृदयावर भृगु ऋषीने लाथ मारली। तेव्हा देवी लक्ष्मीला तिचा अपमान झाल्यासारखे वाटले। भृगु ऋषीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूने त्यांची क्षमा मागितली आणि या रागापायी त्याने वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली। देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे। म्हणून आजही तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनानंतर कोल्हापूर महालक्ष्मीला दर्शनाला यायची प्रथा आहे। बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी मान्यता आहे। सर्व देवांच्या अंगापासून ज्या देवीची उत्पत्ती झाली त्या देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला। ती देवी म्हणजे भगवती अष्टदशभुजा चंडिका अर्थात श्री महालक्ष्मी। श्री महालक्ष्मी। चला तर मंडळी, महाराष्ट्रातील 3.5 पीठात अंबाबाईचा आशीर्वाद घेऊया। अंबाबाईचा उदो उदो, महालक्ष्मीचा उदो उदो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वप्रथम नमस्कार आणि तुमचं सुस्वागतम। वरेकर कुटुंबातर्फे तुमचं हार्दिक स्वागत। तर यावर्षी आम्ही 2 देखावे केलेत। एक तर बालाजीचं दर्शन घ्यायला आम्ही तिकडे एक दुसऱ्या घरात बालाजीची मूर्ती ठेवली आहे। म्हणजे असं म्हणणं आहे की बालाजीचं दर्शन घेतल्यावर, महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यावरच तुमची ती जे हे असतो तो प्रवास तो पूर्ण होतो। तर त्या हिशोबाने आम्ही बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही महालक्ष्मी, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा यावेळेस आम्ही उभा केलेला आहे। तर हे आमचे यावर्षीचे 61वे वर्ष आहे जे आम्ही वरेकर कुटुंब साजरे करत आहोत। आम्ही म्हणजे आमची मूर्ती आजोबांपासून आहे तशीच आम्ही ठेवली। आम्ही मूर्तीमध्ये काही बदल नाही केलाय। जी आमच्या मूर्तीची पोझिशन आम्ही तशीच ठेवलेली आहे, तर आम्ही त्यात काही बदल केलेला नाहीये।
आज माझा मुलगा माझी 4थी पिढी आहे आमची वरेकर कुटुंबाची, पण त्याचं पण हेच म्हणणं आहे की तो पण ही मूर्ती कंटिन्यू ठेवणार. लोकांना आम्ही एकच आवाहन करणार आहे की जे पण तुम्ही गणपतीची आराध्य करता, जे पण पूजा करता ती भक्तिभावाने करा आणि सर्वांनी एकत्र मिळून हा सण साजरा करावा. हा सणाचं उद्दिष्टच तो आहे की लोकांनी एकत्र यावे. हाच या सणाचं खास महत्व आहे.